नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 to 5 हे 5 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहिला प्रश्न, येथे आपल्याला कोनचे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन. आपल्याला बेसची रेडियस दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढू आपण. कोन आहे, या कोनचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. बेसची रेडियस म्हणजे या सर्कलच्या सेंटर पॉईंटपासून हा पॉईंट, ही रेडियस दिलेली आपल्याला 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे हा पॉईंट आणि या सर्कलचा हा सेंटर पॉईंट, ही परपेंडिक्युलर हाईट ही आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम काय असेल म्हणजे यामध्ये रिकामी जागा म्हणजे ओपन स्पेस किती आहे या कोनचा, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन फॉर अ कोनसाठी आपल्याला माहिती काय दिली? बेस रेडियस म्हणजे आर, ही व्हॅल्यू आहे 1.5 सेंटीमीटर गिवन आहे, बरोबर आहे. आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच, ही आहे 5 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम किती असेल. येथे आपल्याला रेडियस पण माहिती आहे, हाईट पण माहिती आहे, तर व्हॉल्यूम काढता येईल. वी नो फॉर्म्युले माहिती असेल तरच सॉल्व करता येईल. व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय आहे? 1/3 पाय आर स्क्वेअर एच, हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. आर स्क्वेअर, आरची व्हॅल्यू 1.5 आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आणि इंटू एचची व्हॅल्यू 5 आहे. 1/3 इंटू हे 22/7 इंटू स्क्वेअर आहे म्हणजे 2 टाइम्स आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो, बरोबर आहे. स्क्वेअर असल्यामुळे ही टर्म आपण 2 टाइम्स लिहिलेली आहे इंटू 5. इथे 1.5 आहे म्हणजे 3ने आपण डिवाईड करू शकतो, 0.5 येईल, बरोबर आहे. 3 5 15, हा 1 3पेक्षा लहान आहे म्हणजे इथे 0 पॉईंट येईल, 0.5. म्हणजे 22/7 हे इंटू 0.5 इंटू 1.5 आणि इंटू 5, हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचा आहे. हे 22/7 इंटू हे 0.5, हा मल्टिप्लिकेशन किती होईल? 7.5, बरोबर आहे. 15 5 75 म्हणजे 7.5 होईल. हे 22 आणि 0.5 यांचा मल्टिप्लिकेशन 22 इंटू 0.5 हे रफमध्ये करायचं आपल्याला. 0.5ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे काय? हाफ करायचे, बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर काय मिळेल? 11.0 किंवा करून हेच येणार आहे. आता 22 इंटू 0.5 म्हणजे 11 आणि इंटू 7.5 इंटू 7.5, 7.5ने मल्टिप्लाय करू म्हणजे 11ला 7.5ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7.5ला 11ने मल्टिप्लाय करायचं आहे. 11 5 55, 5 येतील, 11 7 77 आणि 5 82.5. आता 82.5ला 7ने डिवाईड करावं लागेल. 82.5 7ने डिवाईड करू आपण. 7 1 7, येथे 1 राहील, हे 2 घेतले आपण. 7 1 7, येथे 5 राहतील, येथे 5 राहतात. हा नंबर लहान आहे म्हणजे इथे आपण पॉईंट देणार, बरोबर आहे. येथे आता 5 घेणार आपण, ती 49. येथे राहतील 6, येथे 0 घेणार. आता 7 8 56, येथे 4 राहतील, येथे 0 घेणार. 7 5 35, येथे आता 5 राहतील. म्हणजे आपल्याला अंक असे मिळत राहतील, बरोबर आहे. असे अंक वेगवेगळे मिळत राहतील आपल्याला. तर आपला आन्सर काय मिळते म्हणजे इक्वल टू, अप्रोक्झिमेटली इक्वल टू असं लिहायचं. अप्रोक्झिमेटली इक्वल टू आन्सर काय आलं? 11.785, बरोबर आहे. तर आता आपल्या टेक्स्ट बुकमध्ये आन्सर काय आहे? आन्सर हे आहे 11.79. आपला आन्सर हे आलेलं आहे, परंतु हे आन्सर कसं आहे? पॉईंट नंतर हे 3 अंक आहेत, बरोबर आहे. पॉईंट नंतरचा पहिला अंक 7 आहे, दुसरा अंक 8 आहे आणि तिसरा अंक 5 आहे.
म्हणजे या पॉईंट नंतरचा तिसरा अंक जर 5 किंवा 5पेक्षा ग्रेटर असेल, 5 किंवा 5पेक्षा ग्रेटर असेल तर त्यापूर्वीचा नंबर म्हणजे दुसरा अंक आपण 1ने वाढवू शकतो. पहा इथे पॉईंट नंतरचा तिसरा अंक 5 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा अंक आपण 1ने प्लस करू शकतो. येथे 8 आहे तर आपण 9 लिहू शकतो. पहा व्हॉल्यूम आहे, युनिट सेंटीमीटर आहे, म्हणजे आपण काय लिहिणार सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम असेल तर आपल्याला क्यूब लिहायचं आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन इज 11.79 क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. पहा स्फिअरचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे आणि डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. सोल्युशन फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत फॉर्म्युल्यामध्ये. फॉर अ स्फिअर, पहा स्फिअरसाठी आपल्याला डायमीटर दिलेला आहे म्हणजे डीची व्हॅल्यू दिलेली आहे 6 सेंटीमीटर. डायमीटरवरून आपल्याला रेडियस काढता येईल. देअरफॉर रेडियस किती असेल, डायमीटरचे हाफ म्हणजे 3 सेंटीमीटर. वी नो फॉर्म्युला, आपल्याला स्फिअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब. व्हॅल्यू पुट करू. 4/3 पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊ. आर रेडियस किती आहे 3 आहे, 3चा क्यूब आहे. 4/3 इंटू 3.14 इंटू 3चा क्यूब म्हणजे 3 इंटू 3. पहा 3चा क्यूब असल्यामुळे 3 टाइम्स आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. जर आपण येथे पायची व्हॅल्यू 22/7 घेतली तर डिनोमिनेटरमध्ये 7 आले असते, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून पुन्हा 7ने डिवाईड करावं लागलं असतं. त्यामुळे आपण डिवाईड न करण्यासाठी आपण पायची व्हॅल्यू 3.14 घेतलेली आहे. पण आता काय होईल, हे 4 इंटू 3.14 आणि इंटू 3 इंटू 3 9. पहा हे 9 आणि 4 म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन 36 आणि इंटू 3.14. पहा हा मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा रफमध्ये करायचं आहे. 3.14 इंटू 36, 6 चौक 24, 7 2, 6 1 6, 2 8, 6 3 18. पहा 3 चौक 12, हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 3 9. ॲडिशन 4 0 3 11. पॉईंट 2 अंकानंतर 1 2 म्हणजे पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. आन्सर काय मिळेल आपल्याला 113.04. पहा येथे आपल्याला व्हॉल्यूम आहे आणि युनिट काय आहे सेंटीमीटर. व्हॉल्यूम असेल तर आपल्याला क्यूब लिहायचं आहे. सेंटीमीटरचा क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर क्यूबिक सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. पहा सिलेंडर आहे, आपल्याला आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढू आपण. याप्रमाणे सिलेंडर आहे आणि सिलेंडरचा आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला बेसची रेडियस म्हणजे ही रेडियस दिलेली आपल्याला आरची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर आणि हाईट आहे म्हणजे हा पॉईंट तर हा पॉईंट, ही हाईट किती आहे पहा 40 सेंटीमीटर. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजे हा कर्व सरफेस एरिया, हा सर्कलचा एरिया आणि या सर्कलचा एरिया सर्वांची ॲडिशन म्हणजे काय टोटल सरफेस एरिया. तो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पहा सोल्युशन, आपल्याला शेप दिलेला आहे सिलेंडर. फॉर अ सिलेंडर येथे लिहिणार आपण फॉर अ सिलेंडर. सिलेंडरसाठी आपल्याला माहिती काय दिलेली आहे, बेस रेडियस म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर.
पहा मी आर असं काढत असतो, कुणी आर असंही काढतात. पहा समजून घ्या हे आर आहे म्हणून. आणि हाईट आहे 40 सेंटीमीटर. हाईट म्हणजे एच, ही आहे 40 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया पहा तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. वी नो फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. येथे लिहिणार आपण टोटल सरफेस एरिया. हे सर्व फॉर्म्युले टेक्स्ट बुकमध्ये आहेत, ते पाठ करायचे आहेत. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. फॉर्म्युला कोणता आहे पहा 2πr आणि ब्रॅकेटमध्ये r+h हा फॉर्म्युला आहे. 2πr आणि ब्रॅकेटमध्ये r+h. आता व्हॅल्यू पुट करू. 2 पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊ. आरची व्हॅल्यू 5 आहे. आरची व्हॅल्यू 5 आणि एचची व्हॅल्यू 40 आहे. पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. हे 2 × 3.14 × 5 आणि इंटू हे ॲडिशन 45 होईल. बरोबर आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 3.14 याची डबल केली आपण तर 6.28 होईल. मल्टिप्लिकेशन 5ने मल्टिप्लाय करू 45ला. पाहता हा मल्टिप्लिकेशन करू 6.28 × 225. पहा 5ने मल्टिप्लाय करू 85 40 7 4 5 2 10 4 14 हात चाला 1 5 30 आणि 1 31. पुन्हा 2ने मल्टिप्लाय करू 2 8 16 हात चाला 1 2 2 4 आणि 1 5 2 6 12. पुन्हा 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हेच नंबर येतील 6 5 2 1. ॲडिशन करू 0 0 7 आणि 5 12 आणि 1 13 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 1 11 2 3 4 आणि 1 पॉईंट 2 अंकानंतर पॉईंट इथे येईल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 1413. एरिया आहे. एरिया असेल तर युनिट काय लिहिलं आपण सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड दी सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर. पहा सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे स्पेअरचा. आपल्याला रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात फॉर्म्युल्यामध्ये आणि आन्सर काढायचा आहे. सोल्युशन आपल्याला शेप दिलेला आहे स्पेअरचा. येथे लिहिणार आपण फॉर अ स्पेअर. स्पेअरसाठी आपल्याला माहिती काय दिली रेडियस ही किती आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. बरोबर आहे. वी नो सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर. पहा स्पेअरचा सरफेस एरिया म्हणजेच काय टोटल सरफेस एरिया. कारण स्पेअर असा असेल बरोबर आहे. सरफेस एरिया म्हणजे पूर्ण गोलच आहे. टोटल सरफेस एरिया म्हणलं तरी चालेल किंवा नुसतं सरफेस एरिया म्हणलं तरी चालेल. टोटल सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू 4πr². 4πr². पहा सरफेस एरियाचे फॉर्म्युले वेगळे आहेत आणि व्हॉल्यूमचे फॉर्म्युले वेगळे आहेत. कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात ठेवायचे व्यवस्थित. व्हॅल्यू पुट करू 4. पहा इथे आपण पायची व्हॅल्यू जर 22/7 घेतली तर हे 7 7 कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. आरचा स्क्वेअर आर 7 आहे 7चा स्क्वेअर बरोबर आहे. हे 4 × 22 हे अपॉन 7 7चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 बरोबर आहे. हे 7 आणि हे 7 कॅन्सल झाले. पहा 7 7 कॅन्सल होतात म्हणून पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेतलेली आहे. 4 × 22 म्हणजे 88 होतील आणि इंटू 7. पहा 88ला 7ने मल्टिप्लाय करू.
7 8 56 हाचे आले 5, 7 8 56 5 61 बरोबर आहे. आन्सर काय मिळेल 616. एरिया असल्यामुळे आणि युनिट सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया असेल तर स्क्वेअर, व्हॉल्यूम असेल तर क्यूब करायचं. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर इज 616 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द डायमेन्शन्स ऑफ अ क्युबॉइड. पहा येथे आपल्याला एक क्युबॉइड दिलेला आहे. क्युबॉइड आपल्याला शेप माहिती आहे म्हणजे या पेटीसारखा आकार किंवा विटकरीसारखा आकार असा एक क्युबॉइड आहे. याचे आपल्याला डायमेन्शन्स दिलेले आहेत. लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. पहा लेंथ आहे 44 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 21 म्हणजे ही रुंदी असेल 21 सेंटीमीटर आणि हाईट आहे 12 सेंटीमीटर. तर हा क्युबॉइड मेल्ट केलेला आहे म्हणजे याला हीट देऊन, उष्णता देऊन वितळून काढलेला आहे आणि त्यापासून काय केलेलं आहे, एक कोन तयार केलेला आहे. पहा एवढ्या मटेरियलपासून असा कोन तयार केला. पूर्ण मटेरियल वितळून यापासून एक कोन तयार केला. तर या कोनची हाईट आपल्याला 24 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतची लेंथ ही हाईट किती आहे 24 सेंटीमीटर. पहा ही हाईट 24 परपेंडिक्युलर हाईट 24 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. तर ही रेडियस किती असेल, तर त्या कोनची रेडियस किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा म्हणजे यापासून शेप हा आहे, त्यापासून हा शेप तयार केला म्हणजे यामध्ये जेवढी काही पोकळी आहे, याचं जे काही व्हॉल्यूम आहे, ओपन स्पेस जेवढा आहे त्यामध्येच एवढा ओपन स्पेस याचा पण असेल. बरोबर आहे. म्हणजे सपोज या शेपमध्ये जेवढं काही वॉटर बसत असेल, पाणी, एखादा लिक्विड पदार्थ बसत असेल तेवढाच पदार्थ याच्यामध्ये बसतो. म्हणजेच आपण काय म्हणणार, याचे जे व्हॉल्यूम आहे क्युबॉइडचं व्हॉल्यूम आणि या कोनचं व्हॉल्यूम, दोघांची क्युबॉइडचे व्हॉल्यूम आणि कोनचे व्हॉल्यूम दोघांचे व्हॉल्यूम कसे असेल, इक्वल असेल. बरोबर आहे. आता क्युबॉइडचे व्हॉल्यूम आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. बरोबर आहे. आणि कोनचे व्हॉल्यूम हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/3 πr²h. बरोबर आहे. म्हणजे या व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व करू, आपल्याला रेडियस मिळेल. बरोबर आहे. पहा याचा आन्सर कसं लिहिणार आपण, सोल्युशन सिन्स क्युबॉइड इज मेल्टेड. क्युबॉइड मेल्ट केलेला आहे आणि त्यापासून टू फॉर्म आणि त्यापासून कोन तयार केला आहे, टू फॉर्म अ कोन. फक्त आकार बदललेले आहेत, व्हॉल्यूम तेच राहील. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचं व्हॉल्यूम इक्वल असेल व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे काय, 1/3 πr²h. हा फॉर्म्युला आहे आपला. लेंथ पहिली जी आहे लेंथ आहे, दुसरी ब्रीथ आहे आणि तिसरी हाईट आहे. ही एल घ्यायची आपल्याला, ही ब्रीथ घ्यायची आणि ही हाईट घ्यायची आपल्याला. पाय एलची व्हॅल्यू 44, ब्रीथची व्हॅल्यू 21 आणि एचची व्हॅल्यू 12 इक्वल टू 1/3. पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. r², आर रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची. बरोबर आहे. ही रेडियस किती आहे कोनची तीच फाइंड आउट करायची म्हणजे r² ॲज इट इज. आणि एच आपल्याला दिलेली आहे 24 सेंटीमीटर. त्या कोनची हाईट किती आहे 24. पहा आता यावरून काय करायचं आहे, फक्त आपल्याला आर फाइंड आउट करायचा. सर्व व्हॅल्यू टाकलेल्या आहे आपण, सर्व व्हॅल्यू पुट केल्या, फक्त आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे r², देअरफॉर r² इक्वल टू काय होईल पहा. आता ही टर्म आपण या साईडला घेतलेली आहे r². बरोबर आहे. आता म्हणजे या सर्व टर्म इकडे जातील. ही साईड कशी आहे 44, 21 आणि इंटू 12. बरोबर आहे. अपॉन
पहा आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तिकडे 22, म्हणजे इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये येतील 22, बरोबर आहे. हे 7 येथे डिव्हिजनमध्ये आहेत, म्हणजे इकडे आले म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे 3 येथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे 24 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, तिकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये येतील. पहा इक्वल टू, पहा 22ने आपण 44ला डिवाईड केलं तर कंप्लीट 2चा भाग जाईल, बरोबर आहे. येथे 2 होईल, हे कॅन्सल होतील. 44 हे 22 कॅन्सल होतील. आता पहा 6ने डिवाईड करू, 6 चौक 24 आणि 6 दोन्ही 12 होईल, बरोबर आहे. म्हणजे हे 24 कॅन्सल झाले, हे 12 कॅन्सल झाले. ह्या 2ने या 4ला डिवाईड करू, म्हणजे बे एके बे, बे दोन्ही 4. पहा 2ने हे 4 पण कॅन्सल झाले. काय राहिलेलं आहे आता, खाली 2 राहिलेले आहेत, आणि हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील, बरोबर आहे. पहा किती सोपं आहे. पहा काय आहे, कसं केलेलं आहे आपण. येथे 44 आलेले आहेत, येथे 21 आलेले आहेत, येथे 12 आलेले आहेत, 7 आणि येथे 3 आहेत, आणि खाली 22 आणि 24 आहेत, बरोबर आहे. पहा 22ने ह्या 22ने 44 कॅन्सल होतील, 2 होईल, बरोबर आहे. ह्या 12ने हे 24 कॅन्सल होतील, येथे 2 होतील, बरोबर आहे. येथे 2 झाले. आता ह्या 2ने हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे आता येथे काहीच राहिलेलं नाही, बरोबर आहे. त्याप्रमाणे आता मग हे 2 कॅन्सल झाले, हे 2 कॅन्सल झाले, छेदामध्ये काहीच नाही आहे, फक्त काय राहिलेलं आहे, हे 21, 7 आणि 3. पहा 21 इंटू 7 इंटू 3. पहा 21 7 इंटू 3 म्हणजे 21. 21चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 21चा स्क्वेअर 441 होईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळाली, आर स्क्वेअरची, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, रेडियस पाहिजे, म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. या नंबरचं स्क्वेअर रूट काय आहे, 21 युनिट सेंटीमीटर. ही काय आहे, कोनची रेडियस. देअरफॉर रेडियस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.